ही कथा माझी स्वयंलिखित आहे, त्यामुळे कुणीही कॉफी करू नये. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 111वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा आणि कथा ऐकल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर वळूयात आपल्या कथेकडे. आजचा भाग खूपच छान आणि रोमॅन्टिक आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. तर आता वाड्यावरचं वातावरण एकदम शांत झालं होतं. शिवम पण बऱ्यापैकी शांत होता. त्यातच संध्याकाळी डॉक्टर पल्लवीने आठवणीने फोन केला आणि नेमकं फोन प्रियाने उचलला. तशी ती तिकडून म्हणली, अरे काय हे शिवम, किती वेळची फोन करते, उचलत का नव्हतास? आणि हो, प्रियाला उद्या घेऊन येणार आहेस ना क्लिनिकमध्ये? काही महत्त्वाच्या टेस्ट करून घेऊयात आपण. कळेल आता. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात शिवम तिच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला, मी तुझ्याशी नंतर बोलतो हां. पण आता प्रिया म्हणाली, अहो, त्या टेस्टबद्दल बोलत होत्या. कसली टेस्ट आहे? माझी माझी आहे का? आणि इतका अर्जंटमध्ये का बोलवलं त्यांनी? तुम्हाला सांगा ना मला. आणि आता शिवमला नेमकं काय प्रॉब्लेम आहे हा लपवायचा होता, म्हणून तो म्हणाला, काही नाही ग, रेग्युलर रुटीन चेकअप आहे, दुसरं काय. पण आपण उद्या जाऊया हां. आता मी नंतर बोलतो पल्लवीशी. असं म्हणून त्याने ती वेळ मारून नेली. आणि प्रियानेही खूप लक्ष दिलं नाही रेग्युलर चेकअप आहे म्हटल्यावर. आणि असतं ना, पण तिला हे माहीत नव्हतं की एका बाळाला तिच्या नाळाचा फास असल्यामुळे तिला एवढा त्रास होतोय. आणि तो त्रास कमी व्हावा म्हणून शिवम तिला खूप सारा काम करायचा त्रास देतोय. आणि त्यात पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक बाळच ठेवता येईल पोटात. पण शिवमला तर तिघं पण हवे होते, प्रिया पण हवी होती आणि दोन्ही बाळं पण. म्हणून तर प्रियाला त्याबद्दल माहितीसुद्धा नव्हतं. तसं रात्रीचं जेवण झालं, सगळे शांत झाले, जिकडे तिकडे जाऊ लागले. प्रिया रूममध्ये आली. शिवम फोन घेऊन तसाच छतावर गेला. बोलत बोलत तो प्रियाला बोलला, मी वर चाललो आहे म्हणून. ती म्हणाली, हो जा, पण लवकर या हां खाली. तो म्हणाला, हो लगेच येतो, नको काळजी करूस. त्याने पल्लवीला फोन केला. तिने पण लगेच उचलला आणि ती म्हणाली, काय रे, काय झालं होतं मगाशी, का नाही बोललास तू? तो म्हणला, अगं कसं बोलणार, प्रियाच्या हातात फोन होता आणि तू आधी विचारायचंस ना कोण आहेस म्हणून. ती म्हणाली, का तिला माहिती नाही आहे का? तो म्हणाला, नाही माहिती, काहीच तिला नाही सांगितलं अजून. आणि मला असं वाटतं गरज पण नाही लागणार तिला सांगायची. नाहीतर नाहीतर ती म्हणाली असती ना काहीतरी. आता ती म्हणाली, ठीक आहे, इथून पुढे मी पण काळजी घेईल, तिला नाही सांगणार. बरं तिला उद्या घेऊन या, आपण चेकअप करून घेऊया तिचं. तो म्हणाला, हो. ती म्हणाली, शिवम, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे रे. तो म्हणाला, बोल ना मग. ती म्हणाली, असं नाही, उद्या भेटले ना मग बोलू. आणि शिवम म्हणाला, तुला नक्कीच डॉक्टर रोहितविषयी बोलायचं आहे ना? ती म्हणाली, हो, तुला कसं मग कळलं रे? तो म्हणाला, मला कसं कळलं नाही, मला कळणार पण आहे. कशावरून माहिती आहे का? अगं मैत्रीण आहेस तू माझी लहानपणापासूनची. आणि हो, तुला कसलीही गरज लागली ना तर मला सांग हां, मी तुला फुल सपोर्ट देईन. बरं ठीक आहे. असं म्हणून शिवमने फोन ठेवला. शिवम रूममध्ये आला तर प्रिया रूममध्ये अजून चक्रा मारत होती. आणि आता शिवम तिचा हात पकडून तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, अगं किती भरशील, बस कर ना आता. ती म्हणाली, नाही बाबा, बस नाही करायचं. बस केलं तर अहो चिडतात ना, मग त्यापेक्षा फिरलेलं बरं. आत्ताशी कुठं 10 मिनटं झालेत ना, मी फिरते तर अजून 15 मिनटं बाकी आहेत फिरायचे. तुम्ही किती वेळ सांगितले होते मला रोज रोज संध्याकाळी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर किती फिरायचं म्हणून? 25 मिनटं, हो ना? अहो पण सांगा ना, काय झालं आहे मला? माझे पाय पण खूप दुखतात आणि माझ्या पोटात पण खूप दुखतं कधी कधी. आणि काय हो, मला तुम्ही किती काम करायला सांगता? अशात सगळ्या बायका किती आराम करतात आणि मला तुम्ही सगळं काम करायला लावता. आणि सारखं सारखं त्यात पण आईसाहेब काही बोलत नाहीत तुम्हाला, आबासाहेब पण काही बोलत नाहीत. सांगा ना, मला काही झालं आहे का?
आता तो तिला खूप प्रेमाने जवळ घेत तशीच स्वतःच्या मिठीत उचलून घेत म्हणाला, तुला ना काहीच नाही झालंय बाळा, पण त्याचं काय आहे ना, तुला गोळ्या औषधं नको नाहीत की, म्हणून फक्त ही नॅचरल थेरपी म्हणून हाच उपाय अवलंबलेला बरा. तुला गोळ्या औषधांची ॲलर्जी पण आहे, त्याचं रिॲक्शन पण येतं ना, त्यामुळे हे सगळं समजलं का. आणि आता ती म्हणाली, आले मोठे माझी काळजी करणारे, किती खोटं बोलता हो. तो म्हणला, अगं यात खोटं कसलं, खरं तेच बोलतोय ना. अगं ती म्हणाली, बरं आता खाली सोडा, नाहीतर पाडताल मला. तो म्हणला, पाडणार वगैरे काही नाही हं, तुला सांगितलंय ना, तुम्ही ट्रिपल असला तरी मी उचलून घेईल. आणि तुला माहिती आहे ना, तुझं वजन किती असलं तरी मला सहज उचलतेस तू, कळलं का. त्याने तिला आता बेडवर बसवली आणि शर्ट काढून फेकला. ती म्हणली, अहो गरम होतोय का म्हणून काढलात ना, पण नका ना काढू उगाच, फॅन लावा ना तर AC चालू करा, पण शर्ट काढू नका. आणि आता तो तिच्या मागून उशी घेण्यासाठी वाकला. तसं त्याच्या भारदस्त उघड्या खांद्याचा स्पर्श तिच्या छातीवर झाला, गालांवर तिच्या त्याच्या खांद्याचा स्पर्श झाला. ती खूप मोहरून गेली. तिने तसंच हात त्याच्या गळ्यात टाकून म्हणाली, अहो तुम्ही असे उघडे असले की मग मला काहीतरी होतं. तो म्हणाला, हो का, बरं होतंय ना, मग थोडं मागं सरक, मी तुझ्यापाशीच बसतो. असं म्हणून ती बेडला टेकली आणि आता त्याने आपलं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं आणि म्हणाला, आता बोल, काय होतंय, काय दुखतंय का. नाही ना. ती म्हणाली, अहो दुखत नाही, पण काहीतरी होतं ना, मग तुम्हाला कळत नाही का. तो म्हणाला, किती निर्लज्ज आहेस ग तू. अगं अशात असलं वागायचं नसतं, बाळावर तेच संस्कार होतात ना, कळत नाही का तुला. ती म्हणाली, हो का, तेच संस्कार होतात का, आणि तुम्ही. असं म्हणून ती गप्प झाली. तो म्हणाला, तुम्ही काय, बोला ना आता पुढचं, गप्प का झालास. ती म्हणाली, जाऊ देत, काही नाही, तुम्हाला ना तुमच्यासारखंच लागतं सारखं. आणि त्याने तसंच फिरून तिच्या पोटावर त्याचे ओठ टेकवले. तिने खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली. तो म्हणला, अगं बाई नजर लावशील का मला, जाऊ दे बाबा मीच झोपतो. असं म्हणून तो तिच्या मांडीवर डोळे झाकून घेत होता. आणि आता ती खोडकरपणे त्याच्या दंडावर चिमटा घेत म्हणली, काय हे, मला पण झोपायचं आहे ना, तुम्ही असं झोपलं मी कसं झोपणार हो. तो म्हणला, अरे हो, तुला पण झोपायचं आहे, माझ्या बाळांना पण झोपायचं आहे. असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतली. आणि आता तिची इच्छा होती म्हणून त्याने तिच्या गळ्यावर, खांद्यावर, ओठांवर खूप खूप सारे किस केले आणि म्हणाला, इथून पुढे रोज रोज नाही हं, आता डायरेक्ट खूप खूप दिवसांनी, कळलं का. चांगलं नाही ना ते, आपल्याला 2-2 बाळ आहेत की नाही पोटात, त्यामुळे. आणि हो, उद्या आपल्याला क्लिनिकमध्ये जायचं आहे, लवकर आवरून ठेव, मी फार्मवरून आलो की लगत जाऊया. आता ती त्याच्या खळी पडणाऱ्या गालावर एक खूप छान लॉंग किस करत म्हणाली, ठीक आहे पाटील, तुम्ही म्हणाल तसं. तो म्हणाला, बरं राणी सरकार, आता झोपा ना निवांत. तसं पण आता सकाळी सकाळी प्रिया रोजच्यासारखीच लवकर उठली. शिवम पण उठला होता. आईसाहेब, आबासाहेब, घरातले सगळेच लवकर उठले होते. गाव म्हटल्यावर सगळे लवकरच उठणार ना. प्रियाला जायचं होतं म्हणून आज प्रियाला शिवम म्हणाला, काही काम करू नकोस प्रिया, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दे, मी येईपर्यंत सगळं आवरून ठेव. आणि तिने सगळं आवरलं. त्यांनी सांगितलं होतं काही काम करू नको, तरी तिने केलं. आणि आईसाहेब तिला निघायच्या वेळी म्हणाल्या, सुनबाई आधी एवढं ज्यूस पिऊन घ्या, म्हणजे उन्हात जरी गेल्या तरी तुम्हाला चक्कर येणार नाही. ती म्हणाली, ठीक आहे. आणि तेवढ्यात शिवम पण आला. तिने अर्धा ज्यूस पेलं आणि ते टेबलावर ठेवलं. त्याने तोच ग्लास उचलला आणि तिचं उष्ट पेलेला ज्यूस पिला. ते पाहून आईसाहेब म्हणाले, अहो काय हे राजे, तुम्हाला हवं होतं तर मी दुसरं आणते ना, हे सुनबाईंसाठी होतं, तुम्ही का पिलं. तसा शिवम म्हणाला, अहो आईसाहेब, त्यांच्यासाठी दुसरं बनवून द्या, आता मी हे पिलं. तसं आईसाहेब त्याचा कान पकडून म्हणले, हो का, किती छळतात ना तुम्ही त्यांना, आम्हाला माहिती आहे ना, खूप त्रास देता त्यांना म्हणून. तसं आबासाहेब पण म्हणाले, बरं केलं पाटीलबाई, आज तुमच्या राजांना शिक्षा दिली, नाहीतर आमच्या लाडूबाई एकदासुद्धा त्यांच्याविषयी आमच्याकडे तक्रार तर सोडा, साधं बोलत पण नाही त्यांच्याविषयी.
पण पुरे हां आता जाऊ देत त्यांना, क्लिनिकमध्ये उशीर होईल जायला. तसं सगळे खूप हसले आणि ते गेले क्लिनिकमध्ये. तर डॉक्टर पल्लवी फोनवर बोलत होती आणि शिवमला पाहून ती म्हणाली, ठीक आहे, नंतर बोलू आपण याविषयी, चल ठेव फोन. मग तिने फोन ठेवला आणि प्रियाची 2 वेळा खूप चांगल्या प्रकारे सोनोग्राफी केली. शिवमला पण त्या चिमुकल्या जीवांची असणारी हृदयाची स्पंदने ऐकवली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याने प्रियाच्या हातावर खूप आदराने हात ठेवून म्हणला, थँक्स प्रिया, मला जीवनातला सगळ्यात मोठा असणारा आनंद देणार आहेस तू, तो पण बाबा होण्याचा. तुझ्या डोळ्यात एकही पाण्याचा थेंब मी आयुष्यभर येऊ देणार नाही. आता ती साडी व्यवस्थित करून येईपर्यंत शिवम आणि पल्लवी एकत्र होते. शिवमने पल्लवीला सगळं विचारून घेतलं, तिला माहिती न होता. तर पल्लवी म्हणाली, शिवम, शक्य नव्हते पण तू शक्य करून दाखवले बरं. पण मला असं वाटतं की अजूनही तिची काळजी मिटलेली नाही आहे, कारण अजूनही खाली होण्याचा किंवा करण्याचा धोका टाळता येत नाही. तो म्हणला, बरं मग काही उपाय तर असेल ना, सांग ना. ती म्हणाली, अरे तिची तब्येत अजून सुधारली पाहिजे, वजन पण वाढलं पाहिजे ना. तेवढ्यात प्रिया आली. तो तिला पाहून म्हणाला, अगं तूच समजाव ना तिला, ती जेवणच खूप कमी करते बघ, मग कसं वजन वाढेल तिचं. ती म्हणाली, हे बघ प्रिया, आता तुझ्या खाण्यापिण्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, तू व्यवस्थित जेवण करत जा. ती म्हणाली, ठीक आहे, यापुढे लक्ष देईल हां. तसं शिवम आता विषय बदलत म्हणाला, बरं चल, काय मदत हवी होती तुला, सांग आता. पल्लवी म्हणाले, अरे काही नाही, ते डॉक्टर रोहित मला म्हणत होता की, असं म्हणून ती गप्प बसली आणि खूप खूप लाजली. तो म्हणाला, ए पल्लवी, तू चक्क लाजतेस, म्हणजे तुला रोहितने डेटवर तर नाही चल म्हणाला काय. ती आता खूप चकित होत त्याला पाहत म्हणाली, ए तुला कसं माहिती रे. तो म्हणाला, अगो किती लाजते, त्यावरून अंदाज लावला मी. बरं सांग, काय मदत करू. ती म्हणाली, अरे काही नाही, कुठे अरेंज करू तेच कळत नाही ना, म्हणून तुला विचारावं म्हटलं. तो म्हणाला, बरं मला सांग, किती वेळ हवा आहे गं, 1 तास की 1 रात्र पूर्ण. तशी प्रिया शिवमला म्हणाली, अहो काय हे किती निर्लज्जसारखे विचारता, 1 तास की 1 रात्र म्हणून असं विचारतात का. आणि आता पल्लवी पण खूप लाजून थोडं हळू आवाजात म्हणाली, तुला काय वाटतं रे, किती वेळ हवी. आणि आता तिचं हे बोलणं ऐकून प्रिया पण तिला खूप आश्चर्याने बघत म्हणाली, अहो काय हे, इतकं दिलखुलासपणे बोलता का तुम्ही. तसं सगळे हसले. पण तसा शिवम प्रियाला जवळ ओढून घेत तिच्यासमोरच गालावर किस करत म्हणाला, अरे बाळा, ती माझी लहानपणीची मैत्रीण आहे, आमच्यामध्ये असं सिक्रेट वगैरे काही नसतं, आम्ही काहीच लपवलेलं नाही आत्तापर्यंत. अगदी आपली पहिली रात्रसुद्धा कशी झाली ना, हे सुद्धा तिला माहिती आहे. किती राऊंड घेतले मी ते पण माहिती आहे, तू किती नखरे केले ते सुद्धा माहिती आहे, तुला कसं पटवलं ते सुद्धा माहिती आहे तिला. तशी प्रिया खूप खूप लाजून स्वतःचा चेहरा झाकून घेत म्हणली, शी घाणेरडे निर्लज्ज कुठले, आता सगळं सांगितलं तर मला बघितलं तर त्यांना काय वाटत असेल हो, तरी तुम्ही त्यांच्यासमोर मला किस करता का. आणि आता तिनं स्वतःचा चेहरा झाकून घेत होती. तशी पल्लवी म्हणाली, ए प्रिया, अगं डॉक्टरपासून काही लपवायचं नसतं गं, तसं पण आम्ही त्या गोष्टी सगळ्या समजू शकतो, पण आधी माझ्या डेटचं काय तुम्ही ते ठरवा आणि कुणालाही माहीत नाही झालं पाहिजे, कळलं. शिवम म्हणाला, बरं आहे, असं कर, आज रात्री 9 वाजता टाईम दे आणि ये वाड्यावर तू. ती म्हणाली, अरे डेट त्याच्यासोबत आहे ना, तो कसा येईल. शिवम म्हणाला, अगं तू तर ये, त्याला मी बोलवतो ना, मग तर जमेल ना. ती म्हणाली, ठीक आहे, पण कुठे अरेंज करणार ते सांग, त्यात पण मला व्यत्यय नको हा कुणाचा, कळलं. तो म्हणाला, हो गं बाई, तू आवरून तर ये संध्याकाळी, आणि तुला आणि त्याला माझ्याकडून हे छोटंसं सरप्राईज गिफ्ट, कळलं का. चल निघतो. ते घरी निघाले आणि जाता जाता शिवमने अतुल, सचिन, अभि, सगळ्या रॉयल टोळीला फोन फिरून वाड्यावर जमा केलं.
हे सिक्रेट होतं म्हणून बाहेर कुणालाही कळायला मार्ग नव्हता. तसं पण रॉयल टोळी होतीच एकदम मस्त. मग काय, डेटची जागा फिक्स केली होती ती म्हणजे गुलाबाच्या शेतात, जे वाड्यापासून फक्त 10 मिनिटे अंतरावर होतं, पण मागच्या बाजूला. त्या ठिकाणी नुकतेच तोड्याला आलेले गुलाबाच्या फुलांनी बाग एकदम बहरून गेली होती बरं का. दोन्ही झाडांच्या मध्ये बरंचसं अंतर होतं, म्हणूनच बेड पण टाकायला मस्त जागा होती. सगळ्यांनी मिळून गवताचं कार्पेट अंथरलं होतं. त्यावर छोटा टेबल होता. खाण्यासाठी गुलाबासारखाच वेलवेटचा केक पण होता. थोडंसं पारंपरिक पद्धतीचं जेवण पण होतं. गुलाबाचं सरबत पण होतं. जवळच काही अंतरावर मच्छर जाऊ नये म्हणून दूर पण केला होता, कारण शेतात होतं ना. सगळा बेड गुलाबाच्या फुलांनी सजवला होता. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतात असल्यामुळं बेडवर मच्छरदाणी आठवणीने लावली होती बरं का. ती सुद्धा सगळी गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवली होती. खरंच काय डोकं होतं सगळ्या रॉयल मित्रांचं. बेडवर सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. मध्यभागी हार्ट काढलं होतं लाल कलरच्या पाकळ्यांनी. आणि आता ती तयारी तर झाली. जवळपास 8 वाजता पल्लवी वाड्यावर पोहोचली. पण काय उपयोग, तोच साधा पंजाबी ड्रेस. तिला साधं सिंपल राहायला आवडायचं आणि त्यावर ओढणी. तसं शिवम आणि प्रिया दोघांनीही डोक्यावर हात मारून घेत म्हणले, अगं पल्लवी, ही काय, काहीच तयारी नाही केली का? अशी साधी सिंपलच आली का? ती म्हणाली, तयारी काय करायची, मी अशीच असते. तसं शिवम म्हणाला, ओ राणी सरकार, जा यांना तयार करा आणि जे आसमीसाठी तुम्ही सिलेक्ट केले ना ते द्या यांना. तसं ते तिघे पण हसले आणि तो म्हणाला, आता जावा, मी डॉक्टर रोहितला फोन करतो एकदा. फोन केला. तसं रोहित म्हणाला, हो बोला ना पाटील, आज कशी आठवण काढली तुम्ही? शिवम म्हणाला, काही नाही बरं डॉक्टर रोहित, तुम्ही काही वेळासाठी वाड्यावर येताल का? तो म्हणाला, का, काही काम आहे का? शिवम म्हणाला, हो बाहेर जायचं आहे माझ्या मैत्रिणीला भेटायला, मग आवरून या. तर रोहित म्हणाला, ठीक आहे येतो मी 15 मिनिटात. आणि शिवम म्हणाला, जमेल, या, ठीक आहे. मग काही वेळाने रोहित मस्त काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, त्यावर काळ्या रंगाचं ब्लेझर, काळे कट शूज, मस्त हिरोसारखा त्याचं आवरून स्वतःचीच 4 चाकी घेऊन आला. रात्र होती म्हणून चष्मा लावला नव्हता, नाहीतर आणखीनच स्मार्ट दिसला असता. तेवढ्यात शिवम वाड्याच्या दारातूनच त्याला घेऊन तसाच चालत गप्पा मारत शेतात जाण्यासाठी निघाला. पण शिवम म्हणाला, जरा उशिराच आले हो तुम्ही. आणि डॉक्टर रोहित म्हणाला, हो मेडिकलमध्ये काम होतं ना म्हणून जरा वेळ लागला. तसं त्या टेबलपर्यंत पोहोचले, पण अंधार होता म्हणून काही स्पष्टपणे दिसतच नव्हतं. तो म्हणाला, बरं पाटील, आपण इथे का आलो आहोत हो? तो म्हणाला, कळेल हो, फक्त 5 मिनटं आणि तुम्ही इथेच बसा, मी आलो लगेच. असं म्हणून शिवम गेला. पण आता रोहित एकटाच होता. त्याला वाटलं एकदा पल्लवीला फोन करून विचारावं की डेट केव्हा करायची. त्याच्या मनात पण होतं ना. तर फोन लावला. तसं तिथेच शेतात फोन वाजला. तर आता रोहितचं तर डोकंच चाले ना की पल्लवीचा फोन इथून कुठून तरी वाजत होता म्हणून. तिने तो उचलला. तसं ती हळूच हॅलो म्हणाली. तसं तो जिथे बसला होता तिथे सगळीकडे एकदम अंधुकशा प्रकारची लाईटिंग चालू झाली आणि अंधारातून कोणीतरी त्याच्याकडे येतंय हे फक्त त्याला ते वाजणाऱ्या पैंजणांच्या आवाजावरून कळत होतं. तसं त्याने मागे वळून पाहिलं. त्याला ते सगळी केलेली तयारी पाहून खूप आश्चर्य वाटलं होतं. आणि काही अंतरावरच असलेली पल्लवी म्हणाली, हाय डॉक्टर रोहित. आणि तो काही बोलतच नव्हता. तो फक्त तिला एकटक पाहत होता, कारण ती खरंच आज पहिल्यांदाच साडी घालून त्याच्यासमोर आली होती. आणि खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होती ती. तो लाल रंग तिच्या गोऱ्या गोऱ्या अंगावर एकदमच खुलत होता. त्यात ती एकदम आताच पाण्यात भिजून आलेल्या टपोऱ्या गुलाबाच्या कळीसारखी नाजूक बांधा असणारी, पण हात लावला की चुरगळून जाईल अशी भासत होती त्याला.
हलकासाच मेकअप होता, खोल गळ्याचा ब्लाऊज होता. तिचे ते मोकळे सोनेरी केस, गुलाबाच्या गुलाबाच्या पाकळ्यांसारखे नाजूक ओठ, लांब सडक गोरे गोरे हात, हाताच्या बोटांवर फक्त एकच अंगठी, सुंदर अशा काचेच्या बांगड्या, थोडीशीच पण एकदम सडपातळ उघडी असलेली कंबर, हवेने हळूच बाजूला जाणारा पदर, तिच्या नाजूक नाभीला छेडणारा वारा. तिनं पाऊल टाकताच बिचारे ते घुंगरांचे वाजणारे पैंजण, हे सगळं तो पहिल्यांदाच पाहून स्वतःच्याही नकळत तिच्याकडे निघाला. खरंच किती विलोभनीय दृश्य होतं ते त्याच्यासाठी आज. ती काही म्हणणार त्याआधी त्याने स्वतःचं ब्लेझर काढलं, तिच्या हातात दिलं आणि तिला काही कळायच्या आत अलगद स्वतःच्या मिठीत उचलून घेतलं. एक एक पाऊल टाकत टेबलपाशी आला. तशी दोघांचीही नजर अजून खाली पडली नव्हती, पण त्याच्या बळकट बाहूत ती एकदम बाहुलीसारखी भासत होती. त्याच्या भारदस्त छातीचा स्पर्श तिच्या शरीराला होत होता, अंगाला होत होता. आणि तिने नजर चोरत हळूच म्हणाली, "ओ डॉक्टर रोहित, आता तरी खाली सोडा." पण त्याचं काही लक्षच नव्हतं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि दोघेही भानावर आले तर शिवम होता फोनवर. त्याने तिला खाली सोडले, फोन घेतला. तसा शिवम म्हणाला, "काय मग, कशी वाटली माझी मैत्रीण? भेटलात का?" तो म्हणाला, "म्हणजे हे सगळं तुम्ही आमच्यासाठी केलं का?" शिवम म्हणाला, "हो मग कोण करेल? बरं, फक्त एका हाकेच्या अंतरावर आहोत आम्ही. काही लागलं तर आवाज द्या आणि तुम्ही तुमच्या डेटचा आनंद घ्या." असं म्हणून फोन ठेवला. तेवर पल्लवीने मेणबत्ती लावून दोघांसाठी जेवायला प्लेट्स घेतल्या होत्या. तो म्हणाला, "खूपच मस्त तयारी केली ना?" ती फक्त एवढंच म्हणाली. तो म्हणाला, डॉक्टर पल्लवी, माझी प्लेट तुझ्या हाताने तयार करशील का?" ती पुन्हा एवढंच म्हणाली. आता ती त्याच्या खूप जवळ होती. तिचा तो अंगाचा येणारा सुगंध त्याला वेड लावायला सुरुवात करत होता. मग काय, त्याला पण फिलिंग होत्या ना. डॉक्टर जरी असला तरी तो पण पुरुषासारखा पुरुषच होता, ते पण खूपच जास्त हँडसम. मग एवढी सुंदर मुलगी सोबत असताना, त्यात रात्रीची वेळ असताना तो कसा चान्स हातातून जाऊन देईल? त्यात त्याचं 8 वर्षापासूनचं प्रेम होतं तिच्यावर. ती प्लेट तयार करून दूर होणार तसं रोहितने तिचा हात पकडून तिला सरळ स्वतःच्या मांडीवरच घेतलं. तिच्या खांद्यावर त्याची हनीओटी टेकवत म्हणला, "किती छान दिसता हो तुम्ही साडीत." आणि ती खूपच लाजून स्वतःला सोडून घेत म्हणली, "अहो सोडा, आधी जीवन घ्या." तो म्हणाला, "तुम्ही काय म्हणालात आता?" ती आता खूप लाजली होती. परत बोलणारच नव्हती. तो म्हणला, "तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही ना तोपर्यंत मी सोडणार नाही." पण त्याच्या स्पर्शाने ती खूपच जास्त मोहरून गेली होती. तो म्हणाला, "ठीक आहे, म्हणू नका, बसा असेच." मग काय, असंच बसून दोघांनी थोडंसं खाल्लं आणि आता त्याने तशीच हळूच तिची कंबर दाबली. तसं तिच्या सगळ्या प्रणय भावना उचंबळून आल्या आणि आता ती म्हणाली, "अहो काय हे असं करणार का?" तो म्हणाला, "हेच केव्हाचं ऐकायचं होतं ना." तशी ती बाजूला होत म्हणली, "बरं, आता गोड खाणार का?" असं म्हणून तिने तो केक पुढे सरकवला. दोघांनी पण थोडासा कट केला, थोडासा खाल्ला. जरा वेळ गप्पा मारल्या. दोघांचीही सगळीकडे नजर फिरवली होती दोघांनी. तर जवळच बेड पाहून रोहित म्हणला, "अरे यार, मी काहीतरी आणायला विसरलो, शिट." तशी ती म्हणाली, "आता काय विसरलात?" तो आता तिची फिरकी घेत म्हणाला, "तेच जे तुम्ही समजताय." तशी ती लाजली आणि त्याला हळूवार फटका देत म्हणली, "शी घाणेरडे, काही पण काय विचार करताय आणि काही पण काय बोलताय." आणि आता तो तिचा हात जरा पकडून आवेगाने दाबून म्हणाला, "हो, मग इतकं रोमॅन्टिक मूडमध्ये वातावरण आहे, हे काय असंच जाऊ द्यायचं का?" असं म्हणून त्याने खिशात हात घातला आणि काहीतरी बाहेर काढलं. पण आता पल्लवीला वाटलं की त्याने प्रोटेक्शन आणलं आहे म्हणून. तशी ती हात सोडून घेत जरा लांब होत म्हणाले, "अहो डॉक्टर रोहित, जरा फिरूयात ना आपण." तो म्हणाला, "नक्कीच." असं म्हणून त्याने ते खिशातून काढलेलं चॉकलेट तिच्यासमोर धरलं. तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला. जरा वेळ तिथेच फिरून तो म्हणाला, "खूपच छान तयारी केली ना तुझ्या मित्रांनी?" आणि ती चॉकलेट खात हो म्हणाली.
तो पुन्हा हसून म्हणाला, आणि तुला साडी खूप छान दिसते हे पण मला आजच कळालं. ती म्हणाली, हो का, मला तर हे माहीतच नव्हतं की मी साडीत छान दिसते. असं म्हणून तिने अर्ध चॉकलेट त्याच्यासमोर पकडलं आणि म्हणाली, हे घ्या तुम्हाला अर्ध. आणि आता तो तिचा हात तसाच खाली करून तिच्या कमरेत हात घालून स्वतःकडे तिला जवळ ओढून घेत म्हणाला, ते नको आहे, हे जे ओठांवर लागले ना ते हवं आहे. तशी ती खूपच लाजून म्हणाली, मग मी कुठं नाही म्हणते तेव्हा, देणारच आहे ना ते पण. आणि आता तिचा होकार आहे म्हटल्यावर तो तिला तसंच तिथं असलेल्या त्या खूप सुंदर सजवलेल्या बेडवर बसवली. तर ती सजलेली बेड पाहून म्हणाला, खरंच मला काही करायची गरज नाही ठेवली गं सगळ्यांनी. असं ते त्या मच्छरदाणीच्या आत गेले. तसं त्या दोघांच्याही अंगावर गुलाबाच्या खूप साऱ्या पाकळ्या पडल्या आणि पल्लवीच्या त्या अंगावर पडलेल्या दहिवाऱ्याने ओल्या झालेल्या पाकळ्या तिच्या अंगावर चिकटल्या होत्या. आणि आता ती त्या बाजूला काढण्याचा प्रयत्न करत होती. तसं रोहितने तिचा हात पकडून ठेवत म्हणाला, मी आहे ना, मी काढतो. असं म्हणून त्याने तिला त्या हार्टच्या गुलाबाच्या पाकळ्यांवर झोपवलं. तसं तिने खूप लाजून डोळे मिटून घेतले होते, पण रोहित तिच्या या लाजण्यामुळेच आणखीनच मोहित होत होता तिच्यावर. त्याने सगळ्यात आधी तिच्या चेहऱ्यावर एक थंड हवेची फुंकर घातली. तसं तिच्या पापणीच्या आड तिचे डोळे हलले. त्याने तिच्या चेहऱ्यावरून त्याचं एक बोट फिरवून ते केस बाजूला करून म्हणाला, फील नाही करणार का मला. ती म्हणाली, फील करायचं आहे म्हणूनच तर डेटला हो म्हणाले ना. तो म्हणाला, मग डोळे का मिटून घेतेस, नको ना घेऊस, बघ ना मला आणि फील करून सांग, मला पण कळू दे ना तुझ्या डोळ्यात कुठपर्यंत मला साथ देशील ते. असं म्हणून त्याने सगळ्यात आधी तिच्या गळ्यावर असलेली गुलाबाची पाकळी त्याच्या फक्त ओठांनी बाजूला केली. पण 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 जे नको होतं तेच झालं. त्याच्या ओठांच्या त्या थंडगार स्पर्शाने तिला असह्य झालं. तिने ते पाकळ्यांच्या खाली असलेलं बेडशीट घट्ट पकडून ठेवलं तिच्या हाताने. आता तो किस तर करत नव्हता, पण त्या चिकटलेल्या पाकळ्या फक्त ओठांनी बाजूला करत होता. तरीही तिच्या पोटात त्याच्या ओठांच्या स्पर्शाने व गरम श्वासांनी खड्डा पडत होता. शेवटी तिच्या नाभीवर असलेली शेवटची गुलाबाची पाकळी काढायला म्हणून त्याने फक्त त्याची 2 बोटांनी तिची साडी बाजूला केली. तो पदर बाजूला केला तसं तिने ते असह्य होत त्याच्या स्पर्शासाठी असुसलेले शरीर तिचं बंड करून पेटून उठलं होतं. जसं तो ती पाकळी उचलण्यासाठी खाली वाकला, त्याच्या ओठांनी ती उचलली तसं तिने खूप प्रेमाने त्याच्या केसात हात फिरवून फक्त अहो इतकंच म्हणाली. आणि त्याला तिचा इशारा समजून घ्यायला वेळ नाही लागला. त्याने सगळ्यात आधी तिच्या नाभीवर, कमरेवर त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली. आता ती फक्त बिना पाण्याच्या माशासारखी खूप तडफडत होती. त्याच्या पायावर तिचे पाय घासत होती. त्यामुळे तिची साडी जवळपास गुडघ्याच्या पण वर आली होती. आणि ते पाहून तो हसून तिच्या ओठांच्या एकदम जवळ स्वतःचे ओठ घेऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत म्हणाला, यासाठीच मेडिकलमध्ये काम होतं ना माझं. असं तो हसला. तो तिला आता ती आता त्याला हळूच एक फटका देत म्हणली, का एवढं पुढं नाही जायचं आहे, कळलं. असं म्हणून तिने त्याच्या गळ्यात हात टाकले. त्याने पण तिच्या पहिल्यांदाच ओठांवर ओठ टेकवले आणि खरंच काय मस्त रोमॅन्टिक फिलिंग होती ती. जवळपास 10 मिनिटांनी त्याने तिचे ओठ सोडले. पण फर्स्ट किस होता ना, त्यामुळे तिच्या ओठातून जरासं रक्त आलेलं पाहून तो हसून म्हणाला, सॉरी. आणि पुन्हा एकदा तिच्या ओठांना त्याच्या ओठांनी बंदिस्त करून तिचा तो गुलाबी असलेला रंग सगळा पिऊन टाकत होता. पण ती खूपच मनापासून त्याचा तो पहिला स्पर्श, त्याचं पहिल्या स्पर्शातलं वेडं प्रेम फील करत होती. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये.
आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.